नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर पहा, आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं गणित विषयातील महत्त्वाचं प्रकरण जे दशांशापूर्णांक चौथं होतं, त्यात मूलभूत क्रिया होत्या, आणि पाचव्यामध्ये काय होतं तर दशांशापूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक यांचं एकमेकांमध्ये रूपांतर. असे चौथं आणि पाचवं प्रकरण पाहिल्यानंतर सहावं जे प्रकरण आहे की नाही, हे प्रकरण दशांशापूर्णांकावर आधारित आहे. दशांशापूर्णांक ज्यांना समजलं त्यांना हे प्रकरण छान समजणार आहे आणि अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. शिष्यवृत्तीमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, सैनिक स्कूल परीक्षा असेल, मंथन असेल, सगळ्याच परीक्षेमध्ये हे प्रकरण आहे. आता बघा, यामध्ये प्रकरणाचं नाव आहे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा या राशींचे वापर. आपण व्यावहारिक, हे बघा, हे व्यावहारिक गणितामध्ये मोडतो. आपल्याला याचा व्यवहारामध्ये फार उपयोग होतो आणि ज्यांना हे जमेल त्यांना व्यवहार जे आहे दैनंदिन ते पण चांगल्या पद्धतीने करता येतील. तुम्ही फसणार नाहीत, नाहीतर फसलं जातं. हे जर माहीत नसेल तर आपल्याला पाव किलो म्हणजे काय, कसं लिहितात, किती ग्रॅम, हे लक्षात गोष्टी आल्या पाहिजे. आपण व्यवहारामध्ये दुकानामध्ये जात असतो त्यावेळेला. आता बघा, पहिल्या या ठिकाणी लांबी आहे. तुम्हाला माहित आहे की लांबी आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वस्तूंची लांबी मोजत असतो. मग लांबी मोजण्यासाठी आपण विविध एकक वापरतो. एकक वापरत असताना आपण कधी किलोमीटर वापरतो, कधी मीटर वापरतो, कधी सेंटीमीटर वापरतो. दूरदूरच्या गावातील अंतर, मोठ्या प्रमाणातील अंतर जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण काय वापरतो, किलोमीटर वापरतो. आणि थोडं कमी, समजा कपडा वगैरे, आता तुम्ही म्हणाल सर कपडा काय लांबी आहे का, कपडा कसा मीटर मध्ये मोजतात का नाही मीटर मध्ये, पण त्या कपड्याची लांबीच मोजतात एका कडेला लावून. बघितलं की नाही तुम्ही, म्हणजे ती सुद्धा कपड्याची लांबीच असते मीटर मोजताना. आणि आपण सेंटीमीटर वगैरे, मिलीमीटर, सेंटीमीटर कधी वापरतो, आपल्या वहीमध्ये आपण एखादा रेषाखंड काढताना 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढतो. 5.2 सेंटीमीटरचा रेषाखंड म्हणजे 5 सेंटीमीटर आणि 2 मिलीमीटर. ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत लांबीच्या बाबतीत. वस्तुमान म्हणजे वजन. खरं तर वस्तुमान आणि वजन वेगळं आहे, पण आपण गृहीत धरा वस्तुमान, आपण जे वजन करतो ते वस्तुमानाचं एकक. वस्तुमान, आपण दुकानात जातो, दुकानात गेल्यानंतर काय म्हणतो आपण, 1 किलोग्रॅम साखर द्या म्हणतो की नाही, 1 किलोग्रॅम साखर द्या. किलोग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचं एकक आहे. तसंच कधी कधी आपण पाव किलो, अर्धा किलो असंही म्हणतो. हे बघा, 1 किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम असतात. हा भाग तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये एक एकक मोजतात बघा. आता काही थोडंसं बोलत नाही ते छटाक. तुम्ही ऐकला का शब्द कधी, छटाक ऐकला की नाही? मला सांगा बरं, मग छटाक म्हणजे किती असतं? एक छटाक म्हणजे नेमकं किती असते? हा, एकदम बरोबर, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. एक छटाक म्हणतो आपण, असा शब्द तुम्ही ऐकला असेल बाळांनो. हा, बस लगेच. छटाक म्हणजे काय असतं, 50 ग्रॅम असतं. ग्रामीण भागामध्ये आणखी सुद्धा छटाकावर काही वस्तू घेतल्या जातात, छटाक म्हणतात. आपण 50 ग्रॅम द्या, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, पाव किलो असं म्हणतो आपण. मग या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. तसंच अजून बघा, हे वस्तुमानाच्या बाबतीत, लांबीच्या बाबतीत मी सांगताना थोडंसं राहिलं. मैल पूर्वीच्या काळात म्हणत होते बा, ते 5 मैल चाललो मी, 5 मैल. मैल हे सुद्धा अंतराचं एकक आहे. या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पाहिजेत. धारकता ही लिक्विड पदार्थाची, लिक्विड म्हणजे द्रव पातळ पदार्थांची मोजली जाते. धारकता मोजताना आपण दररोज, हे बघा, आता नवीन ह्याच्यामध्ये पाणी आपण विकत घेतो का नाही विकत, बॉटलमध्ये पाणी असतं. ते किती असतं, 1 लिटरची बॉटल असते, कोणती अर्धा लिटरची पण आहे, छोट्या बॉटल आहेत की नाही. मग ते आपण 1 किलो पाणी द्या म्हणतो का कधी, मला 1 किलो पाणी द्या, आहे की नाही? नाहीत म्हणत. जे पदार्थ, दूध आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. दूध सगळ्यांना आवडतं, ज्याला आवडत नाही त्यांनी सुद्धा दूध घ्यावं. मलाच आवडत नाही म्हणून तुम्हाला बोलायला होतो, म्हणून थांबलो मी. पण दूध घेणं काय आहे माहिती का, गरज आहे. कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतं, त्यातून अनेक जीवनसत्व मिळतात, आणि त्यामुळे काय होतं, आपले शरीरातील हाडे मजबूत होतात. नाहीतर पाय दुखायले, हात दुखायले, हे झालं असं म्हणतात का लेकरं.
ते कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं. मग आपल्याला ती धारकता, पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे जे पातळ पदार्थ आहेत का, ते सर्व त्यांची धारकता मोजली जाते, त्या आकारमान मोजलं जातं. आता आपण पाहणार आहोत या तीनच राशींचा अगोदर विचार करूया, लांबी, वस्तुमान आणि धारकता. एक गोष्ट लक्षात घ्या, लांबी अंतर मोजण्याचं एकक आहे, वस्तुमान वजन मोजण्याचं एकक आहे, आणि धारकता त्याचा आकारमान मोजण्याचं एकक आहे. आता हे बघत असताना त्याची प्रमाणित एकक आहेत. प्रमाणित म्हणजे सर्वमान्य, कोणी कशातही मोजलं तरी चालेल का, प्रमाणित एकक आहेत. आणि ती प्रमाणित एकक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. समज, प्रमाणित एकक माहित असणं गरजेचं आहे. लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक बाळांनो मीटर आहे, किलोमीटर नाही बरं का, तुम्ही पण लिहायचंय लगेच. लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक मीटर आहे. आणि वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक काय माहितीये, तर ग्रॅम आहे. काय आहे, ग्रॅम. कोणतं एकक आहे, ग्रॅम. आणि धारकता मोजण्याचं मात्र लिटर आहे. कोणतं आहे, लिटर. कुठल्याही पातळ पदार्थाची धारकता मोजली जाते आणि धारकता मोजण्याचं एकक मात्र प्रमाणित कोणतं आहे, लिटर आहे. आता ही प्रमाणित एकक काय होतं माहिती का, परीक्षेमध्ये आपल्याला प्रमाणित एककावर जर प्रश्न आला तर पुढील पैकी धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं, तर त्या ठिकाणी वेगवेगळे एकक दिले जातील आणि आपल्याला त्यानुसार ते ओळखावं लागेल. आता बघा, नीट लक्ष द्या. आता या प्रमाणित एककावरूनच हे प्रमाणित एकक प्रत्येक जे आपण मापन करणार आहेत त्याच्या मध्यभागी असतात हे प्रमाणित एकक. नीट लक्षात घ्या. आता आपण जसं ह्या प्रमाणित एककाच्या उजवीकडे जातो, उजवीकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताला, तसे यांच्यापेक्षा लहान लहान एकक तयार होतात, लहान लहान एकक तयार होतात, लक्षात घ्या. आणि जसं आपण या प्रमाणित एककांच्या डावीकडे जातो तसे ती मोठी मोठी होत जातात. आता बघा, आपण अगोदर विचार करूयात. माझ्या बरोबर तुम्ही एकदा डबल असं खाली लिहा, एकदा डबल. मला काय इथं पुसायला आलं, तुम्हाला काय पुसता येणार नाही. फक्त हे प्रमाणित एकक न लिहिता डायरेक्ट एका खाली एक लिहा, मीटर, ग्रॅम आणि लिटर. आता बघा, मीटरचा विचार करताना मीटर पेक्षा छोटं एकक कोणतं आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही, देसी. असं लिहा, देसी मी असं म्हणा फक्त. देसी मी म्हणजे काय, देसी मीटर. लिहा असं देसी मी, पण म्हणताना देसी मीटर म्हणा, देसी मीटर. देसी मीटर पेक्षा पुन्हा छोटं काय माहित आहे? नाही, सेंटीमीटर. कोणतं बाळांनो? सेंटीमीटर. आणि सेंटीमीटर पेक्षा लहान मिलीमीटर. कोणतं? मिलीमीटर. नीट लक्षात घ्या, काही सुद्धा अवघड नाही. हे बघा, मीटर हे मोठं एकक, मीटर पेक्षा छोटं डेसिमीटर, डेसिमीटर पेक्षा छोटं सेंटीमीटर, सेंटीमीटर पेक्षा छोटं मिलीमीटर. सेम सेम सेम, काही सुद्धा फरक करायचा नाही. आता ग्रॅमची सुद्धा अशीच एकक आहेत, बरोबर. ग्रॅम पेक्षा लहान काय असेल सांगा बरोबर? डेसी ग्रॅम. काय असेल? डेसी ग्रॅम. लिहा लगेच त्याच्याच पुढच्या लाईनला, डेसी ग्रॅम. डेसी ग्रॅम पेक्षा लहान काय असेल? बघा, याच्यावरच एक लक्षात आलं का, आपल्याला अडचणच नाही पुन्हा. सेंटीग्रॅम. आणि त्यापेक्षा सुद्धा लहान मिलीग्रॅम. काही चुकायची गरज आहे का बघा बरं पुन्हा. मिलीग्रॅम. आता हे झाली वस्तुमानाची एकक. आता लिटर धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक आहे, त्याच्यापेक्षा लहान एकक काय येणार आहे? देसी लिटर. लिहिलं तरी लिटर म्हणत चला. काही जणाला कशी सवय असते, असं लिहिलं की डेसिली म्हणते. डेसिली नाही म्हणायचं, डेसी लिटर. डेसी लिटर पेक्षा लहान कोणतं एकक आहे बघा नो? सेंटी लिटर. त्यानंतर मिलीलीटर. कोणाची काय अडचण आहे का रे याच्यामध्ये?
अडचण असता कामा नाही. आलं लक्षात? बघा हे आपण लहान एकक पाहिलेली आहेत. आता या प्रमाणित एककांपेक्षा मोठी एकक पाहूयात. मला सांगा बरं, मीटर पेक्षा मोठं एकक काय असेल? किलोमीटर. नाही नाही, आधी थोडस मोठं. किलोमीटर तर मोठं आहेच आहे, पण डेका लीटर, डेका मीटर. हे बघा, डेका मीटर. आता डेका मीटर पेक्षा मोठं हेक्टोमीटर. काय आहे? हेक्टोमीटर. हेक्टोमीटर. आणि हेक्टोमीटर पेक्षा मोठं किलोमीटर. त्याला आपण किमी सुद्धा म्हणतो. समजा लिहितो इथे मी किलोमीटर. लक्षात घ्या. हे बघा, लक्षात येते तुमच्या? मीटर पेक्षा मोठं डेकामीटर. डेकामीटर पेक्षा मोठं हेक्टोमीटर. हेक्टोमीटर पेक्षा मोठं किलोमीटर. म्हणजे किलोमीटर हे या दिलेल्या एककामध्ये सर्वात मोठे एकक अंतर मोजण्याचं, बरोबर. आणि या सर्व एककामध्ये अंतर मोजण्याचं सर्वात लहान एकक कोणतं बरोबर? मिलीमीटर. मग मिलीमीटर आपल्याकडे स्केल आहे. स्केल बघा, मला एक पट्टी द्या बरं तुमची काचेची. माझ्याकडे आहे हे, पण तरी पण तुमच्या बसली द्या. हे बघा, आता मोठी दिली, हा चालतंय, छोटी पण द्या, हा काय नाही, दोन्ही द्या. हे बघा, ही आपल्या कंपास मध्ये स्केल असते, मोजपट्टी आपण मराठीमध्ये म्हणतो. तुम्ही जर याच्याकडे पाहिलं का, तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी सुरुवातीला कुठलाही अंक नसतो, काही याच्यावर शून्य दिलेलं असतं. आणि त्याच्यानंतर लहान लहान तुम्ही जर पाहिल्या, या लहान लहान रेषा 4 झाल्यावर पाचव्या रेषेला थोडीशी मोठी रेषा असते. पुन्हा 6, 7, 8, 9 छोट्या असतात. आणि त्यानंतर मात्र एक मोठी रेष दिलेली असते. एकच मिनिट. त्यानंतर मात्र एक मोठी रेषा दिलेली असते. त्या ठिकाणी खाली एक अंक असतो, तो असतो सेंटीमीटरचा. कशाचा असतो? सेंटीमीटरचा. आता सेंटीमीटरचा जो अंक असतो तो 1, त्यानंतर पुन्हा 2, 3, 4. एका सेंटीमीटर मध्ये 10 छोट्या छोट्या रेषा असतात. पुन्हा 1 ते 2 मध्ये पुन्हा 10 छोट्या छोट्या रेषा असतात. म्हणजे त्या मिलीमीटरच्या रेषा असतात. कशाच्या असतात? मिलीमीटर. या कंपास मधल्या लहान पट्टीवर जर तुम्ही पाहिलं तर 1 पासून कितीपर्यंत अंक असतात? 15. म्हणजे किती सेंटीमीटरची पट्टी आहे? 15 सेंटीमीटरची आहे. असे ही जर मोठी आणखी एक स्केल असते बघा, ही अशी, नीट लक्षात घ्या. याच्यावर मात्र किती अंक आहेत? तसेच 30. म्हणजे त्याच्या या पट्टीच्या हे दुप्पट आहे. 15चे हे 15 आणि हे 30, दुप्पट आहे. आता लक्षात घ्या, प्रमाणित एकक नसलं तरी पण तुम्ही फूट हे एकक ऐकलं असेल. फूट म्हणते बघा, एवढा फुटाचा आमचा प्लॉट आहे. 30 फूट बाय 50 फुटाचा प्लॉट आहे. मग फूट म्हणजे काय? तर 30 सेंटीमीटर. नीट लक्षात घ्यायचा. कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही किती फुटाची पट्टी आहे? मग 1 फुटाची पट्टी आहे. ही किती फुटाची आहे? एका फुटामध्ये किती सेंटीमीटर? 30 सेंटीमीटर. मग ही पट्टी कितीची आहे सांगा बरं? मग बरोबर, अर्धा फूट. किती? अर्धा फूट. आता आपण त्यानंतर ग्रॅम पेक्षा वस्तुमान मोजण्याचं मोठं एकक कोणतं असेल? हे बघा, हे आहे तसं. म्हणा बरं, डेका ग्रॅम. आता त्याच्यापेक्षा मोठं एकक काय आहे? बोला. हेक्टोग्रॅम. त्यापेक्षा मोठं एकक किलोग्रॅम. आपण जास्तीत जास्त किलोग्रॅम हे एकक वापरतो किराणा दुकानामधून वस्तू आणताना वगैरे. पण असं आहे का रे बाबानो? सोनं तुम्ही किलोग्रॅम मध्ये आणता? कोणाकडे आहे एवढे पैसे सोनं आणण्या एवढे किलोग्रॅम मध्ये?
पवार आणलेच का 1 किलो सोनं कधी दुकानात जाऊन सोनाराच्या दुकानात? काय करायचं अंबानीला? आपल्याला बघावं लागेल की अंबानी हे त्यांचा काय विचार करायचा आहे की नाही? त्यांचं नाही, ज्यांच्या त्यांच्या ऐपतीचा तो प्रश्न आहे. पण ज्या मौल्यवान वस्तू असतात का त्या किलोग्रॅम मध्ये न वाचता ज्याची किंमत जास्त असते ती न मोजता कशामध्ये मोजल्या जातात? ग्रॅम मध्ये. बरोबर आहे की नाही? ग्रामीण भागामध्ये सोनं खरेदी केलं जातं, मग ते 1 ग्रॅम 2 ग्रॅम एकूण तोळा एक म्हणतात बघा सोनं मोजताना. तोळा म्हणजे किती ग्रॅम असतात माहिती आहे का तुम्हाला? 10 ग्रॅमचा तोळा असतो. हे बघा तोळा असल्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तोळा 1 तोळा म्हणजे किती ग्रॅम असतंय? 10 ग्रॅम. नीट लक्षात घ्या. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. पाणी बघितलं? पाणी गोळा. 1 किलोग्रॅम म्हणजे 10. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. आता मला सांगा बरं 1 तोळा सोन्याची किंमत काय तुम्हाला माहित आहे का व्यवहारातली? किती आहे? 1 लाखाच्या वर किंमत झाली आहे की नाही? 1,20,000 आहे का? मला नाही माहित बाबा, मी घेतलं नाही. आता बघूयात चला. त्यानंतर बाकीचे बोलू, मी बोललो तेवढंच. तिकडे लक्ष द्या. लिटर पेक्षा मोठं डेकालिटर. डेकालिटर पेक्षा मोठं एकक हेक्टोलिटर. आणि हेक्टोलिटर पेक्षा मोठं किलो लिटर. ओके. पण आपण जनरली किलो लिटर वाचायला आपल्याला किंवा म्हणायला कसं तरी वाटतंय. म्हणजे कसं किलो लिटर सर वाटतं, पण ते एकक आहे. हेक्टोलिटर. ओके, आलं लक्षात? तर बघा मग हे एकक आपल्याला पाठ असली पाहिजे. आता बघा सगळे जेव्हा आपण उजवीकडून डावीकडे येतो तसतशी सगळे एकक मोठी होत जातात आणि डावीकडून उजवीकडे जातो तसतशी सर्व एकक लहान होत जातात. चला, मला सगळेजण मिळून म्हणा मीटर म्हणजे अंतर मोजण्याची लहानापासून मोठ्याकडे एकक. 1 2 3 स्टार्ट. मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. आता ग्रॅम म्हणजे वस्तुमान मोजण्याची लहानाकडून मोठ्याकडं. मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसिग्रॅम, ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम. आता धारकतेची एकक. मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, लीटर, डेकालीटर, हेक्टोलीटर, किलोलीटर. आता आपण अंतराची मोठ्याकडून लहान. हे बघा आपण संख्या लिहिताना सुद्धा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष असं म्हणतो का नाही? पण संख्या लिहिताना मात्र आपल्याला मोठ्याकडून छोट्याकडे माहित असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कोटी झाल्यावर लक्ष असतं, लक्ष झाल्यावर हजार असतं, ह्या गोष्टी माहित पाहिजे की नाही? तसंच ह्या एककाच्या आपल्याला उजवीकडून सुद्धा माहित असणं गरजेचं आहे, मोठ्याकडून छोट्याकडे. चला बरं आपण वाचूया अंतराची मोठ्याकडून छोट्याकडे एकक. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. धारकता. किलोमीटर, हेक्टोलीटर, डेकालीटर, लीटर, डेसिलीटर, सेंटीलीटर, मिलीलीटर. एवढं पाठ झालं का आपल्याला सारखं? मग आपण कशात रूपांतर करू शकतो? आता बघा एककाची रूपांतर. मग कोणत्याही एककाचं कोणत्याही एककात रूपांतर करता येतं. इथून इकडच्यांचा संबंध, ह्या प्रत्येक एककाचा संबंध सेम आहे इकडं, आणि ह्या प्रत्येक एककाचा इकडं संबंध सेम असतो. आता उदाहरणार्थ बघा, लक्षात घ्या, मी सांगताना 1 मीटर, लिहा माझ्या बरोबर. 1 मीटर खालीच लिहा. 1 मीटर बरोबर मला सांगा बरं बाळांनो, 1 मीटर
बरोबर किती डेसिमीटर असेल? हा बघा, फक्त एकच्या खाली 1 मीटर म्हणलंय का नाही, हे 1 त्या मीटरच्या तिथं आणि पुढचं 1 शून्य देऊन टाकायचं, 10 डेसिमीटर होता. नेहमी लक्षात घ्या, 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर. चला आता बघा, मी म्हणतो या ठिकाणी आता 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर सांगा बरं मला. बरोबर, लगेच 1 शून्य इथपर्यंत शून्य दिलं, काय झालं मग ते 100 सेंटीमीटर. आता पुढे बघा, 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर? 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर? 1000 मिलीमीटर. आता यांचंच लक्षात घ्या, आता नीट लक्षात घ्या. आता मी उलट करणार, यांच्या उलट. बघा आता, बरं का, मला आता 1 मिलीमीटर बरोबर मीटर बनवायचे. नीट लक्षात घ्या, आता समजून घेत चला. एक इथली तुम्ही मुद्दाम त्या गोष्टी लक्षात आल्या, आणि एकदा तुम्हाला समजलं का तुम्ही विसरत नाहीत पुन्हा. हे बघा, आता मला 1 मिलीमीटरचं बनवायचं. मिलीमीटर किती? 1 मिलीमीटर बरोबर मीटर बनवायचे किती? हा, कसं असेल 1 मिलीमीटर? कसं 1000 असेल? 1 मिलीमीटर छोटा आहे. हा सांग बरोबर. 0.001. शाबास, गुड दे. बरं, एकदा टाळ्या वाजवा बरं याच्यासाठी. नीट लक्षात घ्या, आता त्याने छान सांगितलं. अगोदर लक्षात घ्या, आपल्याला लहान एकक देऊन मोठ्या एककात रूपांतर करायचं. बरोबर, लहान एकक दिलेलं आहे, 1 मीटर दिले, असं नाही 1 मिलीमीटर दिले. म्हणजे तर 5 बी देतील, 50 देतील, काय देतील ते देतील. आता आपण असंच उदाहरण घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा 1-2 उदाहरण समजले का तुम्हाला समजतं. 1 मिलीमीटर लहान आहे की नाही? मला मोठ्या एककात रूपांतर करायचं. लहानाचं मोठ्यात करायचं असलं की नेहमी भागाकार करायचं. काय करायचं? लहानाचं मोठ्या एककात. तिथं वाटल्यास लिहून घ्या, लहान एककाचे मोठ्या एककात रूपांतर करताना लहान आपल्याला मोठे बनवायचे. त्यावेळी काय करायचा? भागाकार. आता तुम्ही म्हणाल सर भागाकार करायचा आहे, मग आता नेमकं आम्ही भागावं कशानं? तर कशानं भागायचं? तर ह्यांच्यातला संबंध लक्षात घ्यायचा. मला सांगा बरं, 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? सॉरी, मिलीमीटर असतात. 1. मी 1000 न भागायचं. हे बघा, मग 1 भागिले 1000 काय उत्तर येईल याचं सांगा लगेच. आता 0.001 आणि हे झालं मीटर. बघा, तुमच्या लक्षात येऊ द्या, काही सुद्धा अडचण नाही. मी काय म्हणलं, जेव्हा लहानाचं मोठं करायचं तेव्हा काय करणार तुम्ही? भागणार. आता हे लहान होतं का नाही एकक दिलेलं, आणि आपल्याला मोठं बनवायचंय, मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचंय. मग काय करणार आपण? भागाकार. जर मोठं दिलं, आता जर मी म्हणलं समजा 5 मीटर बरोबर किती मिलीमीटर? मल्टिप्लाय करावं लागेल. बघा, गुणाकार करावा लागेल. मोठी वस्तू आहे, त्याचे तुकडे केले तर जास्त होतील का कमी होतील? जास्त होतील ना. बरोबर आहे की नाही? मोठ्याचं लहानात रूपांतर करतो आपण, गुणाकार करायचा. आणि जास्त उत्तर कधी येतं? गुणाकार केल्यावरच येते. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, आपण या ठिकाणी ज्यावेळी मीटरचं मिलीमीटर करू त्यावेळी किती न गुणू त्याला? मीटरचं मिलीमीटर मध्ये रूपांतर करू त्यावेळी किती न गुणावं लागेल? 1000 न गुणा. संबंध लक्षात ठेवायचा त्या दोघातला 1000चा आहे. फक्त प्रॉब्लेम कुठं राहिला? गुणायचं का भागायचं? भागायचं कधी? लहानाचं मोठं बनवायचं, आणि जेव्हा मोठ्याचं लहान बनवायचं तेव्हा गुणाकार. आता समजा मी असं म्हणलं 12 मीटर बरोबर किती मिलीमीटर? सांगा बरं. 12000. 1000 नाही का गुणायचं त्याला? 12 मीटर बरोबर किती मिलीमीटर?
12,000. आता दुसरं बघा. आता मी इथं मला आता सेंटीमीटर बनवायचं. 8 सेंटीमीटर आहे. 8 सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या. आता मी काय म्हणतोय ते 8 सेंटीमीटरचं मला मीटर बनवायचंय बाळांनो. 800 कोणाला वाटतंय? 800 म्हणला 800 येईल का बाबानो? नाही येणार. का नाही येणार? मला अगोदर लक्षात घ्या. दिलेलं एकक कोणतं आहे? लहान आहे का मोठं आहे? आणि काय बनवायचंय? भागाकारच करावं लागेल की लागेल की नाही? हे का दिलेलं जशाच तसं अंश स्थानी घ्या. आणि आता भागायचं कशाने हे बघायचं. का 100 नंतर ह्यांच्यात संबंध कितीचा आहे बाळांनो? 100चा आहे. म्हणून याला 100 न भागावं लागेल. मग काय येईल? 0.008. पण मीटर लिहायला विसरायचं नाही. आपण जे बनवलंय ते समजायला की नाही सांगा मला. आता बघा. आता आपल्याला डेसिमीटर बनवायचे. समजा डेसिमीटरचं मीटर बनवायचंय. समजा लहानाचं मोठं बनवायचंय. समजा 120 डेसिमीटर आहे. आणि काय बनवायचे त्याला आपल्याला? मीटर. बरोबर आहे की नाही? हा. आता तुमच्या गोष्टी लक्षातच आल्या पाहिजेत. सांग बरं. 12.00. पण मला काय करावं लागेल? बरोबर आलं तुझं उत्तर. पण काय करावं लागेल सांग बरं. 10 न भागावं. का 10नच भागायचं? त्यांच्या संबंध 10च आहे. पण भागायचं का गुणायचं? भागायचंच का भागायचं? हा. लहान एकक दिले आणि मोठ्या एककामध्ये रूपांतर करायचे म्हणून काय करायचं? भागायचं. मग आपल्याला काय करावं लागेल? इथं 120 ला कशाने भागावं लागेल? 10. बघा मी सांगितलंय छेदस्थानी 0 असलं ना अंशस्थानी 0 असलं तर कटवायचं. छेदस्थानचं 0 कटलं अंशस्थानचं काय आलं? 12.00 म्हणजेच 12 मीटर. दशांश चिन्ह 0 लिहून बी लिहिलं तरी बरोबर. न लिहिता लिहिलं तरी पण दोन्हीचा अर्थ 12च आहे. थोडस लक्षात आलं का बघा हे ह्याच्यातलं. आणि हे कसं का मी अजून घेऊयात आपण थोडं. आता बघा तुम्हाला हे उदाहरण सगळ्यात महत्वाचं आहे. हे आलं का तुम्हाला सगळेच गणित येतात. पुन्हा 100% येतात. हे आलं की. आता बघा समोर लक्ष द्या. आता ह्यांच्यातला संबंध आणखी एकदा. आता जसं मीटरचं सांगितलं तसंच सेम ग्रॅमचं असणार आहे. तसंच सेम लिटरचं पण असणार आहे. ह्यांच्यामध्ये वेगळा संबंध आहे का? नाही. मग त्यांच्या क्रिया सुद्धा सारख्याच आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा काही नाही. सगळी उदाहरणं सेम. आता उदाहरण मला एक उदाहरण हे बघा. कुणी इकडच्याच भागावरचं तयार करू. इकडे पुन्हा करूयात आपण. हा आपला इकडचाच भाग बघूयात. कोण सांगतंय कशाचं बी कशात रूपांतर करायचं. आणि एकानं सांगायचं दुसऱ्यानं मला लगेच उत्तर सांगायचं. काय करावं? हा सांग उदाहरण. हे तर लिहितो मी. 12 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता तिन्हीपैकी कशाचं बी कशात सांगायचं. पण असं म्हणायचं नाही 12 मिलीग्रॅम बरोबर किती मिलीमीटर असलं नाही म्हणायचं. फक्त ग्रॅमचं ग्रॅम मध्ये, मीटरचं मीटर मध्ये, लिटरचं. 12 मिलीग्रॅम बरोबर सांग किती ग्रॅम? हा बरोबर. त्यानं सांगितलं आपल्याला ग्रॅम करा म्हणून. त्याचं किती ग्रॅम? डॅश ग्रॅम. हे गणित कोण सांगतंय मला आता? छान. हा यशोदा हा सांग बरोबर. ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये हजारचा आहे. हा हे बघा ग्रॅम आणि मिलीग्रॅम म्हणजे हजारचा संबंध आहे. बरोबर. एक गोष्ट समजली आता. आपल्या मिलीग्रॅम लहान आहे का मोठा आहे ग्रॅम पेक्षा? हा म्हणजे आपल्याला लहान एकक दिले आणि कशात रूपांतर करायचंय? मोठ्या एककामध्ये. मग काय करणार आपण? हा दिलेलं जे आहे 12 त्याला भागणार. कशाने भागणार बाळांनो? 1000नच का भागणार? कारण ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये 1000चा संबंध आहे. फार सोपं आहे रे. बघा मग 1000 ना आपण भागूया. काय येईल सांगा बरं मला? हा भाडा आपलं भाडा किती येते? भाडा दररोज एकदा तरी भाडा म्हणल्याशिवाय करमतच नाही आपल्याला आहे की नाही? भाड्या नाही बरं का. भाडा म्हणलं भाड्या म्हणून अवघड आहे पुन्हा. हा हा तिला काय पूनमला तसंच म्हणून वाटतंय. पप्पाला आवाज जाते बरं काही. पुन्हा बघा. हा लक्षात घ्या.
दशांश चिन्ह आपल्याला भागाकारामध्ये डावीकडे सरकतं. कितीनं सरकणार? कितीनं सरकणार? अरे 3 आहे तर 2 नका म्हणायला लागला हो का? 3 आहे कुठं? इथं आहे. पण आपल्याकडे डावीकडे 3 अंक आहेत का? नाही. मग कसं लिहिणार? 0 दशांश चिन्ह 0 1 2 ग्रॅम लिहायला विसरायचं नाही. आता पुढचं उदाहरण कोण सांगतंय? उदाहरण सांगायला हा सांग भाई, सांग लवकर. दुसरं उदाहरण 13 डेसिलिटर. बर 13 डेसिलिटर. तुम्ही छान लक्ष दिलंय. किती लिटर? बरोबर किती लिटर आहे का? मी इथं लिटर लिहितो आपल्याला. आता असं पण सांगू नका लहानाचंच मोठं लहानाचंच मोठं. मोठ्याचं लहान सांगा, लहानाचं मोठं सांगा, कशाचं पण काय सांगा. श्रेया सांगती माळी. हा सांग बाई. सर पहिल्यांदा ती 13 लिटर आणि डेसिलिटर मध्ये 10चा फरक आहे. 10चा संबंध बनायचा बाळा. 10चा संबंध का डेसिलिटर आणि लिटर 10चा संबंध आहे. हा एकदम बरोबर. आपला आला 10चा संबंध. आता फक्त गुणायचं का भागायचं? 13 भागिले 10 करायचं. का भागायचं? मी म्हणतो गुणायचं. लहान एकक आहे, लहान एकक आहे आणि त्याला मोठं करायचं. बरोबर एकदम चांगलं सांगितलं तिनं. मग मी काय करू इथं? 13 भागिले 10. ओके. उत्तर काय येईल बाई? 130. दश भागताना डावीकडे जाईल का उजवीकडे जाईल? 1.3. इकडचं इकडं 0 का वाढवलं? काय येईल उत्तर? 1.3 लिटर. समजलंय का नाही? बघा बरं समजतंय का नाही? आता आता पाच सांग. उदाहरण सांग. उदाहरण सांग. थांबा थांबा. तुम्हाला आलं पाहिजे रे. येणं महत्वाचं आहे. चला. हा 24. हा आपण किलोमीटर कडे आलो नाही बाळा. इकडेच चला. आता इकडचं शिकवतो. इथपर्यंतच ह्या यांचाच विचार करा सध्या. बर किती? 24 सेंटीलिटर. सेंटीलिटर. हा बरोबर. काय बनवायचंय आपल्याला? काय सेंटीलिटर कुठं आहे? इथं आहे. त्याचं काय बनवायचंय तुम्हाला? मला लिटर नाही बनवायचं, मला डेसिलिटरच बनवायचं. काय वाटतं तुम्हाला? मला डेसिलिटर बनवायचं. सारखं लिटर आणि मीटरच काय, दुसरं नाही का बनवता येणार आपल्याला? हा सेंटीलिटरचं डेसिलिटर बनवायचं. हे सेंटीलिटर दिलंय आणि डेसिलिटर बनवायचंय. ह्यांच्यामध्ये सुद्धा कितीचा संबंध असतो? 10चाच की. जेवढा आहे का नाही तिथून 0 देत राहायचं, तेवढा संबंध असतो. मग मला सांगा आधी बघा, सेंटीलिटर आणि डेसिलिटरची तुलना करता सेंटीलिटर लहान आहे का मोठा आहे? लहान. आता लहानाचं काय बनवायचंय? काय करणार? भागाकार. कितीनं भागणार? म्हणजे 24ला 10 भागणार. उत्तर येणार 2.4 डेसिलिटर. काय अडचण आहे सांगा बरं आपली. आता कोण सांगतोय मला उदाहरण? इकडं मुलामधून. हा यादवला सांगू द्या. टोपडं घालून बसलाय. 12 बर 12 13 इथं चलायला आपण डेसिलिटर. डेसिलिटरचं आपल्याला मिलीलिटर बनवायचंय बाळांनो. बघू ना आपण काय आहे ते. डेसिलिटरचं आपल्याला हा लाल. चला डेसिलिटरचं काय बनवायचं म्हणला? मिलीलिटर. आता बघा आधी डेसी कुठं आहे बघूयात. डेसिलिटर आहे का? इथं आहे का? आणि त्याचं काय बनवायचं आपल्याला? म्हणजे दिलेलं काय आहे? हे दिलेलं आहे बरोबर. मग लहान दिलंय का मोठं? आता नीट बघा. हा आता मात्र मोठं दिलेलं आहे आणि त्याचं लहान बनवायचंय. नक्कीच गुणाकार करायचा. आता उगाच सारखं भागाकार म्हणून करा भागाकार. काय उपयोगाचं आहे का? अजिबात नाही. म्हणजे लक्ष द्यावं लागेल आपल्याला. कितीचा संबंध आहे याच्यामध्ये? म्हणजे आपल्याला किती दिलेला आहे? 12 गुणिले 100 बरोबर काय येईल? 100
1200 मिली लिटर. हे बघा काळजीपूर्वक जर पाहिलं असेल का खूप सोपं आहे हे. आता आणखी कुणाला उदाहरण तयार करायचंय बघूया. हा द्विजा सांग बाई. 15 लिटर. तिचं म्हणणं आहे 15 लिटर. सगळ्यांनी सोडवा आता कुणाकुणाचं उत्तर बरोबर येते बघूया. 15 लिटर म्हणते ते. 15 लिटर बरोबर. हा मिली लिटर. चला सोडवा बरं. सगळ्यांचं येत आहे आता. मला वाटतंय बघा 15 लिटरचं मिली लिटर बनवायचं आपल्याला. काहीच अवघड नाही. हा सांग बरं काय उत्तर आलं तुझं. 15,000 छटाक. मग मिली लिटर कोणी म्हणायचं. एककाचं नाव महत्वाचं आहे बरं का इथं. एकक म्हणजे का हे लिटर आणि मिली लिटर मोठं दिलेलं आहे. लहानात रूपांतर करायचंय गुणाकार करायचा. हे 15 जे दिलंय तोच अंक घ्यायचा बरं का. जी दिली ती संख्या फक्त गुणायचं का भागायचं एवढाच प्रश्न असतो. गुणिले 1000 बरोबर 15,000 मिली लिटर. मिली लिहिलं तरी मिली लिटर. हा मिली लिटर. आलं लक्षात. आता अजून एक गणित सांगा. आता सांगते आपल्याला प्रणवी. हा असं 3 अंकी घ्या. आता 3 अंक इथं असावे. 2 सांगाले 10 11 12 14 15 आहे का. हा 320 सोडवा तुम्ही. 320 डेसिलिटर बरोबर लिटर आहे तर लिटर मध्ये मिली लिटर मध्ये. हा मिली लिटर मध्ये करायचे. चला करा बरं बघू कोणाकोणाचं येतंय बरोबर. कोणाकोणाचं येतंय याच्यावर आपण उद्या पण सराव घेणार आहे गणिताचा थोडासा. इकडचा अर्धा भाग मी घेतलाच नाही अजून. आपण अर्ध्या भागावरच करेल. झालं का. ओके. नाही तू नाही. आता दुसरं कोणाकोणाला हे गणित येते हात वर करा. सांग बरं तडाळे. नाही आधी मला सांग डेसिलिटर मोठं आहे का लहान आहे मिली लिटर पेक्षा. ओके मोठा आहे. पहिली गोष्ट मोठा आहे हे लक्षात आलं. मोठ्याचं काय शेत करायचंय लहानात. म्हणजे कोणती क्रिया करणार. ओके गुणाकारापर्यंत आलो. म्हणजे काय 320 तर लिहिलं मी गुणिले. आता संबंधच राहिला काय किती न गुणायचंय. हा का 1 आणि काय असा संबंध. मग 100 न गुणायचंय. मग काय येणार आहे 2 शून्य वाढतील 320 वर. मग संख्या काय झाली 32,000 मिली लिटर. आलंय का लक्षात बाळांनो. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहे. घरी अभ्यास बघा हे लक्षात घ्या. हे थांबा अभ्यास बघा. अभ्यास काय करायचा आहे सांगतो. हे बघा हे का मीटर चे ह्याच्यात इकडं कुठं पण रूपांतर त्याचे 10 गणित घ्यायचे. मीटरचे रूपांतर किंवा ह्याच याच्यात काय पण ह्याच्यावरची किती उदाहरणं 10 उदाहरणे. कशावरची मीटरवरची. ग्रॅमवरची मीटरची 10 ग्रॅम 10 उदाहरणे आणि लिटरची सुद्धा 10 उदाहरणे. हे आपल्याला काय करायचे स्वतः तयार करून सोडवायचे. आज आपण इथं थांबूया.